नमस्कार. ए टू टॉक परीक्षित अभ्यास डिजिटल एज्युकेशनल अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत आहे. जी आपली सिरीज सुरू आहे, ज्यामध्ये आपण उद्याच्या पेपरसाठी इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आज प्रोव्हाइड करत असतो. त्याचे PDFs आपण आपल्या ॲपवर टाकत आहे. सर्वांनी अँड्रॉइड युजर्सनी प्ले स्टोरवरून ॲपल ॲप डाउनलोड करून घ्यायचं आहे. ॲपल युजर्स डिस्क्रिप्शनमधील लिंकवरून डाउनलोड करू शकता. सर्वांनी यूट्यूबवर जाऊन परीक्षित अभ्यास हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. यावर संध्याकाळी 9 वाजता लाईव्ह लेक्चर असतात, ज्यामध्ये उद्याच्या पेपरसाठी विशेष महत्त्वाचे घटक, विशेष महत्त्वाचे पॉईंट्स आपण लिहित असतो. इम्पॉर्टंट क्वेश्चनचे डिस्कशन करत असतो. त्यामुळे बऱ्याच लोकांना खूप फायदा होत आहे. तुम्ही पण फायदा घ्या. तर आज आपण सोशॉलॉजी 312, पॉलिटी 311 आणि हिस्ट्री 310 या 3 विषयाचे इम्पॉर्टंट क्वेश्चन बघणार आहोत. सोशॉलॉजीचे क्वेश्चन एकदम नॉर्मल असतात. आपण मनाने आन्सर लिहून यामध्ये जास्तीत जास्त मार्क स्कोअर करू शकतो. सोशॉलॉजी 312चे इम्पॉर्टंट क्वेश्चन आपण बघणार आहोत. वृद्धांची संख्या वाढण्याची कारणे कोणती? ऊर्ध्वत्वामुळे येणाऱ्या मानसिक अवस्थेचे वर्णन करा. म्हणजे म्हातारपणामुळे कोणते कोणते मानसिक अवस्था हे होऊ शकतात. बद्धकोष्ठता टाळण्यासाठीचा आहार कोणता? वृद्धांसाठीच्या आरोग्य कार्यक्रमाची माहिती थोडक्यात वर्णन करा. वृद्धांची सेवा क्षेत्रे किती व कोणती? स्त्री वृद्धापकाळ समायोजनासाठीचे सर्वसाधारण उपाय सुचवा. वृद्धांसाठी सरकारने अंमलात आणलेल्या योजनांची माहिती. कोणत्या बदलत्या सामाजिक परिस्थितीमुळे वृद्धांना एकाकी राहावे लागते? जसं जनरेशनमध्ये गॅप पडल्यामुळं, विचारांची जुळणी न झाल्यामुळे वृद्ध एक वेगळा क्लास तयार होतो आणि यंग लोकांचा एक वेगळा क्लास तयार होतो. लोकसांख्यिकी वृद्धत्वाचे निर्देशनांक घटक कोणते? अपेक्षित वय म्हणजे काय? आश्रम अवस्थांचे प्रकार किती व कोणते? आहार आणि आरोग्य परस्पर संबंध स्पष्ट करा. वृद्धांच्या आरोग्यविषयक गरजा कोणत्या? स्त्री वार्धक्य इतिहासावर टिप्पणी लिहा. बाकीचे सर्व सोशिओलॉजीचे इम्पॉर्टंट क्वेश्चन PDF फॉर्मॅटमध्ये अवेलेबल आहे. सर्वांनी ॲपवर जायचं आहे. ॲपवरून PDFs घ्यायचे आहेत. एकदम कमी किमतीमध्ये सर्व विषयाचे इम्पॉर्टंट नोट्स आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन्स प्रोव्हाइड केलेले आहेत. पॉलिटी 311चे इम्पॉर्टंट क्वेश्चन आपण पाहणार आहोत. याची PDF आपल्याला ॲपवर मिळून जाईल. सर्वांनी ॲप डाउनलोड करा. लोक प्रशासन एक तत्वज्ञान हे स्पष्ट करा. तत्वज्ञान हे एक आयडिओलॉजी असते, फिलॉसॉफी असते, ज्यामुळे एका समाजावर त्याचा परिणाम असतो. लोक प्रशासन कसं समाजावर परिणाम करतं याच्याविषयी लिहायचं आहे. लोक प्रशासन व खाजगी प्रशासन यातील साम्य स्पष्ट करा. केंद्रीय सचिवालयाची कार्ये विशद करा. नियोजनाची व्याख्या लिहून नियोजनाचे प्रकार स्पष्ट करा. अर्थसंकल्पाचे महत्त्व स्पष्ट करा. म्हणजे बजेट, मॅनेजमेंट याच्याविषयी क्वेश्चन आहेत. लोकायुक्तांचे अधिकार क्षेत्र स्पष्ट करा. पंचायती राज म्हणजे काय? त्याची त्रिस्तरीय रचना लिहा. पंचायती राज म्हणजे भारतातील जे पॉवरचे जे डिस्ट्रीब्युशन आहे, ग्रामपंचायतपासून ते पार्लमेंटपर्यंत किंवा राष्ट्रपतीपर्यंत, त्याचं वर्णन कसं होते, डिवायडेशन कसं होते याच्याविषयी माहिती लिहायची आहे. मुंबई ग्रामपंचायत अधिनियमाची वैशिष्ट्ये लिहा. ग्रामसभावर टिप लिहा. पंचायत समितीची कार्यक्षेत्रे स्पष्ट करा. म्हणजे पंचायत समितीच्या अंडर कोणते कोणते कार्य आहेत त्याच्याविषयी लिहायचं. राज्य निवडणूक आयोगावर टिप लिहा. महापालिकेची रचना थोडक्यात स्पष्ट करा. लेखापरीक्षकाची कार्य स्पष्ट करा. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची रचना व कार्यकाल लिहा. म्हणजे MPSC विषयी लिहायचं आहे. पोस्ट कार्डचा अर्थ स्पष्ट करा. असे अनेक इम्पॉर्टंट क्वेश्चन्स, ज्यापैकी 80 ते 90% क्वेश्चन पेपरमध्ये जशाच तसे येतात. कधी कधी पूर्ण क्वेश्चन इथूनच पेपरमध्ये दिसतील. त्यासाठी सर्वांनी प्ले स्टोअरवरून आपला ॲप डाउनलोड करायचा आहे. एकदम युजफुल ॲप आहे. सर्वांना कोर्सेस अवेलेबल आहेत. सर्वांनी तिथून फायदा घ्यायचा आहे. हिस्ट्री 310 थर्ड इयरवाल्यांचे क्वेश्चन्स. यामध्ये आपल्याला बुक्सची मदत पडू शकते, घ्यावं लागेल. थोडे रीडिंग इम्पॉर्टंट आहे. तसं सर्वच पेपरमध्ये आपण मनानं लिहू शकतो, पण काही क्वेश्चन बुक्समध्ये सापडू शकतात. 1857च्या उठावाचे मुंबई शहरावर कोणते परिणाम झाले? मराठी शाळेतील राज्याच्या उत्पन्नाच्या साधनांची माहिती. नागपूरकर भोसले संस्थानावर टिप लिहा.
महाराष्ट्रातील संस्थानातील सामाजिक परिवर्तनांचे वर्णन करा. महाराष्ट्रातील धर्मप्रबोधनाची 5 कारणे विशद करा. महाराष्ट्रातील आदिवासी चळवळीच्या 3 गटांचे वर्णन करा. शेतकरी कामगार पक्ष यावर टिप लिहा. वासुदेव बळवंत फडकेंचा उठाव याविषयी थोडक्यात लिहा. म्हणजे जे महत्त्वाचे पक्ष किंवा महत्त्वाच्या चळवळी, महत्त्वाचे लोक होऊन गेले त्यांच्याविषयी क्वेश्चन इतिहासाच्या पेपरमध्ये असतात. लोकमान्य टिळकांची चतुसूत्री स्पष्ट करा. पुणे करार 1932 विषयी माहिती लिहा. पुणे पॅक्ट. दुसऱ्या बाजीराव पेशवेंच्या काळातील इंग्रज मराठा युद्धाविषयी माहिती लिहा. मराठा आरमाराचा हास याविषयी टिप लिहा. रास. महाराष्ट्रातील धर्म व समाजात कोणकोणते दोष आहेत त्याविषयी लिहायचं आहे. असे अनेक क्वेश्चन्स आहेत जे इम्पॉर्टंट आहे उद्याच्या पेपरसाठी हिस्ट्रीच्या. तरी सर्वांनी प्ले स्टोअरवरून ॲप डाउनलोड करायचं आहे आणि तिथून या PDFs अवेलेबल आहेत, तिथून त्या घ्यायच्या आहेत. यूट्यूब चॅनलवर याचं सविस्तर डिस्कशन केलं जातं पेपरचं. संध्याकाळी 9 वाजता लाईव्ह लेक्चर असतात आणि रेकॉर्डेड लेक्चर्स पण इथं अवेलेबल असतात जे अपलोड केले जातात. तरी सर्वांनी ॲप डाउनलोड करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि पेपर अधिक चांगला कसा बनवायचा यासाठी याचा फायदा घ्या.